सगळा घोळ त्या पत्रिका बनवणाऱ्यांनी घातलाय. त्यानं वेळ चुकवली, त्यानं तारीख चुकवली, मी काय करू? हो का? मग हे तुझ्या लक्षात यायला नको होतं का? आणि त्या प्रतीकची आई स्पष्टपणे म्हणाल्या, तू आपण होऊन त्यांना माझ्या मुलीचं वय 28 वर्ष आहे असं सांगितलंस. वा, तुमचा त्या बाईवर विश्वास आहे. इतकी वर्ष मी तुमच्या बरोबर संसार केला, पण माझ्यावर नाही. अगं विश्वासाचा प्रश्नच येत नाही मंदा. जे काही झालं ना ते सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय. अहो पण जे झालं ते चांगलंच झालं ना, चांगलंच झालं ना. नाही आई, एक सेकंड. काय चांगलं झालंय? अगं तिथे एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपल्याला ऐकावं लागलं, ताईला एवढ्या लोकांसमोर ऐकून घ्यावं लागलं, हे चांगलं झालंय. अगं त्यांना असं वाटतंय ताईने मुद्दाम तिचं वय लपवलं, हे चांगलं झालंय. मला ना कळत नाही आई. अगं आपली बदनामी झाली आहे, हे चांगलं झालंय. आता ते ताईला काही बोलतील, हे चांगलं झालंय. मस्त. इथे मी माझ्या मुलांचं आयुष्य मार्गी लागावं, त्यांचं सगळं भलं व्हावं म्हणून झट झट झटते, जीवाचं रान करते. पण तरी पण तुम्ही मलाच दोष द्या. काय वाईट झालं रे? मी म्हणते झाली चूक माझ्याकडनं. नाही बघितली मी पत्रिका. त्या पत्रिकावाल्यांनी घोळ घातला, सगळा चुकीची तारीख लिहिली. पण त्याचा परिणाम काय झाला? चांगलाच झाला ना. चांगल्याच घरामध्ये पडतीये ना स्वानंदी. अरे कोण तो प्रतीक? कसला तो बावळट? त्याचं कुटुंब आणि सगळं त्याच्यापेक्षा 1000 पट, लाख पटीनं चांगलं सासर मिळालंय आपल्या स्वानंदीला. अगं पण कोणत्या परिस्थितीत? कोणत्याही परिस्थितीमध्ये का असे ना. अरे अहो लोकांना ना शेवटच लक्षात राहतो, आणि ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड. इतिहास जिंकलेल्या माणसांच्या नावाने लिहिला जातो, हरलेल्या माणसांच्या नाही. जे काही झालं ना ते अत्यंत हॉरिबल झालंय. तुम्हाला ना आनंद काय असतो हेच माहित नाही मुली. आनंदात राहणं, आनंदात जगणं, आनंदाचा विचार करणं हेच कळत नाही तुम्हाला. ऐका माझं, ऐका. ही देवाची इच्छा होती, नाहीतर समर राजवाड्यांनी स्वानंदी बरोबर या जन्मात कधी साखरपुडा केला असता? अजिबात नाही. अरे देवाच्या मनात होतं ना, म्हणून हे सगळं घडलं. आपण काय, आपण फक्त निमित्त आहोत, निमित्त. तुम्हाला श्रीमंत व्याही मिळणारच होते, कारण हे तुमच्या नशिबातच होतं. आधीच लिहून ठेवलं होतं, स्वानंदीला श्रीमंत सासर मिळणारच. अहो हे सगळं देवानं घडवून आणले. मी काहीच केलेलं नाहीये. निमित्त. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, हे विसरू नका. आई, आपल्या एवढ्या सगळ्या गॅस समोर अपमान झालाय. बाजूला ठेवते सगळं, सगळं बाजूला ठेव. मला एक सांगा, काय हो, तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, स्वानंदीचं लग्न ठरणार म्हणजे ठरणार. मग ठरलं का नाही? कारण तिच्या नशिबातच होतं लग्न. आता तिच्या नशिबामध्ये गडगंज श्रीमंत नवरा असेल तर आपण तिचं नशीब थांबवणारे कोण? थांबवू शकतो? नाही ना. मग अहो मुलगी एकदा चांगल्या घरामध्ये पडली आहे तर त्याचा आनंद साजरा करा ना. तेवढी एकच गोष्ट चांगली झाली आहे आज. घ्या, मग आजपासून हेच तर रामायण वाचते ना मी. कशाला उगीच चिडचिड करताय? झालं ना, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं गोड. आनंद साजरा करा ना. बस आता माझ्या सुष्मिताला मस्त असाच श्रीमंत गडगंज नवरा मिळाला ना, झालं मग फत्ते. चला 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 जेवून घेऊया. चला ए सुष्मिता ओरक, चल 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 लवकर आवरावर करूया. देवा, आज माझ्या पिंट्याचे आयुष्य पण मार्गी लाभलंस. तुझे खूप खूप आभार. कायम असाच माझ्या मुलांच्या पाठीशी राहा. काय लागले ना तुला? काय काय कसं वाटतंय आता? खूप छान. खूप छान. आय एम सो 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 हॅपी. तू हॅपी ना, तर मी पण हॅपी. हॅपी? तू जे केलंस त्यानंतरही तुला हॅपी वाटतंय? वाव, ग्रेट. मॉम, मी त्याच्याबद्दल बोलतच नाहीये. आज माझी एंगेजमेंट झाली ना, दॅट इज आय एम सो हॅपी. आय एम रिअली सो हॅपी. हो पण आमचं काय?
आमचा जरा विचार केलास का? आत्ताही आठवलं ना तरी धडकी भरते आम्हाला. काय दिवस बघायला लावणार आहेस अजून कोणास ठाऊक. तुला कळतंय का आदिरा, हे जे काही केलंस ना तू ते केवढ्याला पडलं असतं. अगं जीव गेला असता तुझा. कम ऑन मॉम, जीव गेला असता ना, गेला तर नाही ना. नाही गेला ना. अगं पण त्यानंतर काय झालं हे कळतंय का? तुझ्यामुळे झालं जे काय झालं ते. अगं पण मी मल्लिका, बस करता. जे झालं ना ते उगाच उगाळ्यात नको बसूस तू. माझ्या तर केव्हापासून मनात होतं की पिंट्या आणि स्वानंदीचं लग्न जुळावं म्हणून. काय? हो, इतकी चांगली मुलगी मिळाली ना समरला. मग देवाने माझं ऐकलं. अगं ती त्याचा संसार ना एकदम सुखाचा करेल. ऍब्सोल्युटली. हा साखरपुडा होऊ शकत नाही. आज जर माझी एंगेजमेंट नाही झाली ना तर आय किल मायसेल्फ. आता माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या भावाच्या सुखासाठी आपल्याला हे भयंकर स्वप्न प्रत्यक्षात जगावं लागणार. का हा दिवस आलाय माझ्या आयुष्यात? काय चाललंय काही कळतच नाहीये. समोरचं काही दिसत नाहीये. काय करायचंय या सगळ्यात? मी थकले, खरंच थकले आता. देवा, तूच आधार दे रे बाबा. हे असं कसं झालं? का ही वेळ आली माझ्यावर? इतकी वर्ष लग्न झालं मी ते कधी फार मनावरही घेतलं नाही. आणि आता स्वानंदी सरपोतदार, त्यांच्याशी साखरपुडा करावा लागणार मला. काय दुर्दैव आहे माझं. परमेश्वरा, काय वाईट केलंय मी एवढं? ज्या बाईशी 2 वाक्य बोलता येत नाहीत तिच्याबरोबर संसार कसा करू मी? तूच वाचव आता मला. तुझ्याच हातात आहे सगळं. आता कळतंय हे सगळं आईंच्याच मनात होतं. त्यांना हवं होतं समर आणि स्वानंदीचा साखरपुडा झालेला. त्यांचीच इच्छा होती ही. हो, आणि या सगळ्याला कारण झाली आपली मूर्ख आदिरा. आदिरा, तिच्याकडे तर मी नंतर बघणारच आहे. पण आधी आईने हे सगळं करून ठेवलंय ना ते निस्तरायला हवं. त्याचं काहीतरी करायला लागेल. आता काय करणार आहे? झाली एंगेजमेंट. एंगेजमेंट झाली आहे ना, लग्न नाही झालं अजून. मॉम, आज जे फंक्शन झालं त्यात नॉर्मल लोकांची 4-5 लग्न झाली असते. अंशुमन, अंशु, पण डोंट यू थिंक समटाइम्स यू बिहेव लाईक अन मॉम, बट मॉम. अरे मला म्हणायचंय एंगेजमेंट झाली म्हणजे स्वानंदी या प्रॉपर्टीची भागीदार होत नाही. ते तिचं समरशी लग्न झाल्यावर ती प्रॉपर्टीची भागीदार होईल, या घराची मालकीण होईल. आणि ते अजून झालेलं नाही. पण लग्न होण्याची चिन्ह दिसायला लागली. चिन्ह काय पुसून टाकता येतात, राईट? म्हणजे पहिली एंगेजमेंट, नो वेडिंग. एक्झॅक्टली. देयर यू आर. साखरपुडा झाला असला तरी लग्न होता कामा नये. आणि त्यासाठी मला काहीतरी जोरदार प्लॅन करावा लागेल.